जळोतती येथे उपजविते अंतराय। जळोतती येथे उपजविते अंतराय। सायासाची जोडी माझे तुमचे पाय। आता मज साह्य येथे करावे देवा। तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी। भोगे रोगा जोडून या दिले अनेका रुचिते हो का आता। सकळापासून तुका म्हणे असो तुझे तुझ मस्तकी। नाही लौकिके आता मज वर्तने। आता मज साह्य येथे करावे देवा। तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी। पांडुरंगा करो बाबाजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमो। ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझे पायावरी। जळोतती येथे उपजविते अंतराय। सायासाची जोडी माझे तुमचे पाय। आता मज साह्य येथे करावे देवा। तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी। श्रीवंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाकडे प्रार्थनात्मक मागणी करतात। विठ्ठल आज आषाढी यात्रेचा दुसरा दिवस आहे, द्वादशी आहे। तसा आषाढीचा उत्सव इथं पौर्णिमेपर्यंत चालतो, पण तरीही सगळी मंडळी पौर्णिमेपर्यंत नाही राहू शकत। बरं एका दृष्टीनं ते संसारातली कामं असतात, काही कर्तव्य असतात, त्यामुळे बहुतेक मंडळी आज जाणार। तेव्हा आता जाता जाता पुन्हा पांडुरंगाला नमस्कार करून मागणी करायची। काय मागणी करावी देवाला? बरंच तुकोबारायांनी जी मागणी केली आहे ती आपण करावी। तुकोबारायांना जे मिळालंय ते मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल तर तुकोबारायांनी जी मागणी केलेली आहे ती आपण करावी लागेल। विठ्ठल Hare
अगदी एकाच प्रमाणात सांगायचं, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुकोबऱ्यांच्या पदरामध्ये हे फल मिळालं, पडलंय महाराज. सगळी सृष्टी आनंदमय त्यांना अनुभवाला येऊ लागली, प्रतीतीला येऊ लागली. आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आनंद कोंदला मागे पुढे, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे अर्थात तुका लुटीत आहे रंग. भक्ती प्रेमाचा आनंद त्यांनी प्राप्त करून घेतला. जीवन शांत अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि ते फल मिळावं असं वाटत असेल तर त्यांनी जी साधना केली, जशी साधना केली, ती साधना आणि तशी साधना आपल्याला हे करावे लागेल. आणि म्हणून साधन कालामध्ये तुकोबऱ्यांनी जी मागणी केली ती मागणी करावी. काय तुकोबऱ्यांनी मागणी केली? हा अभंग भूपाळ्या प्रकरणातील आहे आणि बहुतेक वारकरी मंडळांच्या पाठातला अशा प्रकारचा अभंग आहे. कारण भूपाळ्या म्हणजे संध्या आहे वारकऱ्याची. आणि वारकरी संध्याचा ब्राह्मण संध्या केल्याशिवाय राहत नाही, तसा वारकरी भूपाळ्या म्हणल्याशिवाय कसा राहील. एकादशीला काकडा नसतो पण भूपाळ्या असतात. विठ्ठल भूपाळ्यातल्या प्रकरणातले सगळेच अभंग खूपच गोड आहेत आणि अति महत्वाचे साधकीय जीवनाच्या दृष्टीने. त्याच्यातील हा अभंग आहे. या अभंगात तुकोबऱ्यांनी देवाकडे मागणी केलेली आहे आणि ती सहकार्याची मागणी केलेली आहे. आता माझं येथे सहाय्य करावे देवा. देवा तुम्ही मला या विषयामध्ये सहकार्य करा, सहाय्य अशा प्रकारचं करा. तुम्ही मला मदत करा, तुम्ही थोडासा हात द्या, कृपा करा, सहाय्य करा. कशाविषयी सहाय्य करा म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, मागणी करतात. काय आहे जीवनामध्ये त्या आनंदापर्यंत, साध्यापर्यंत जायचं असेल तर कलियुगात तरी भगवत सेवेला पर्याय नाही. आपल्याला आपण कलियुगातच जन्माला आलेलो आहोत. असं थोडी आहे की जाऊ द्या मग आम्हाला कलियुगात नाही राहायचं, आता आम्ही जातो त्रेतायुगात असं म्हणून आपण त्रेतायुगात, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये जाऊ शकत नाही. आपल्याला कलियुगात राहणंही राहणं आहे आणि मरेपर्यंत राहणं आहे. आणि या कलियुगामध्ये आनंदाच्या, अविनाशी आनंदाच्या प्राप्तीचं दुसरं साधनच नाही महाराज. कलौ नास्तेव 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 गती ही अन्यथा. कलौ अन्यथा गती ही नास्ती एव नास्ती एव. दुसरी गतीच नाहीये विठ्ठल. आणि कया काळे नचले उपाय आ
या काळे अनेक उपाय न चले. शरीर स्वस्थ राहण्यापुरता रामदेव बाबाचा प्राणायाम ठीक आहे. तास अर्धा तास शरीर स्वस्थ राहण्यापुरतं ठीक आहे. उगं तुम्ही जर त्यांनी देवाची प्राप्ती समाधी हे काही खरं नाहीये. कारण बाबालाच नाही लागलेली. विठ्ठल ज्ञान ही भगवंताचं स्वरूप समजून घेण्याकरता चांगलं आहे. ज्ञानाची स्थिती कलियुगामध्ये प्राप्त होणं सोपं नाहीये. गप्पा हाणणं लय सोपं आहे. इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन या नावाद्वैत शुद्ध ब्रह्मज्ञान. इंद्रियाचा जय. जेवायला बसलं चांगली भाजी असली तर 2 भाकरी जास्त खातो. काय तो इंद्रियाचा जय बिंद्रियाचा जय. माळा मोठ्या घातल्या म्हणजे काय होत असतं. म्हणून कलियुगामध्ये या अविनाशी आनंदापर्यंत जायचं असेल तर भगवंताची सेवा, पांडुरंगाची सेवा हे एकमेव अशा प्रकारचं माध्यम उरलेलं आहे. आणि म्हणूनच कलियुगातील जी संत मंडळी अवतीर्ण झाली, कुठल्याही भागातली असोत, कुठल्याही संप्रदायाचे असोत, दक्षिण भारतातले संत असोत, उत्तर भारतातले संत असोत, गुजरात मधले असोत, वा पूर्व भारतातले, ओडिसातले असोत, आपल्याला सगळ्या संतांनी एकमुखाने सर्वांना हाच उपदेश केलेला आहे. तुम्ही भक्ती करा, भगवंताची सेवा करा. भक्ती या शब्दाचा अर्थ देवाची सेवा. देवाच्या सेवेची 3 स्वरूप आहेत. 3 अंगाने देवाची सेवा आपण करू शकतो. शरीराने, वाणीने आणि मनाने, नाही का. जसं तुकोबारायणी आपल्या सेवेचं स्वरूप सांगत असताना म्हटलेलं आहे. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. कोणती सेवा आहे तर होईन भिकारी पंढरीचा वार करी. पंढरीचा वारी करणारा म्हणजे शारीरिक सेवा आहे. हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम, वाचेची सेवा आहे. आणि ह्याची माझी उपासना लागेल संतांच्या चरणात. शरीराने, वाणीने आणि मनाने. शरीराची सेवा ही निकृष्ट नाही, कमी प्रतीची नाही महाराज. अजिबात असं काही म्हणायचं कारण नाहीये. पांडुरंगाच्या उद्देशाने आपल्याला नाली धुवावी लागत असेल तर नाली धुणंही तितकंच श्रेष्ठ आहे जितकं कंबर बांधून कीर्तन सांगणं श्रेष्ठ आहे. विठ्ठल चुकीचा अशा प्रकारचा गैरसमज हा पसरलेला आहे की कीर्तनकार लय श्रेष्ठ आहे, म्हणणारा लय श्रेष्ठ आहे. काही संबंध नाही. हा श्रेष्ठ आहेत ते कशामुळं, मातीत जातात म्हणून. कारण नाली धुणाऱ्याला अहंकार नाही होत. झाडून काढणाऱ्याला, नाली धुणाऱ्याला अहंकार नाही होत. कीर्तनकाराला, गायनाचार्याला, वाजवलं ज्याला येतं त्याला काय होतं, अहंकार होतो. आणि अहंकार झाला की मातीत गेला समजायचं. म्हणून जर तुम्हाला त्यांना श्रेष्ठ मानायचं असेल तर मानू शकता. अन्यथा भगवंताची सेवा ही कुठल्याही अंगाने असो सारख्या किमतीचे. गाता ऐकता समानाची घडे, समानाची घडे प्रकारचे.
फक्त ती देवाच्या उद्देशाने केली पाहिजे. पण नाली धुत असला तरी कोणाच्या उद्देशाने? देवाच्या उद्देशाने करत असेल तर तेवढंच पुण्य आहे. आणि कीर्तन करणारा देवाच्या उद्देशाने करत नसेल तर काही संबंध नाही. पुण्याचा सत्य करणारे जर देवाच्या उद्देशाने करत नसतील, मोठेपणा करता करत असतील, नाव धुण्याकरता करत असतील, तर त्यांचा पुण्याचा सुतराम संबंध नाही, परमार्थाचाही संबंध नाही. विठ्ठल कलियुगामध्ये जीवन सफल बनवायचं असेल तर भगवंताची सेवाच आपल्याला करावी लागणार आहे. तुकोबारायांनी सेवा करायचा निश्चय केलेला आहे. मनामध्ये एक सेवेची योजनाही आखलेली आहे की आपण 24 तासामध्ये कोणत्या वेळेला कोणती सेवा करायची, कोणत्या वेळेला कोणती सेवा करायची. जसं शाळेमध्ये पोरं जात असतात ते असे लिहूनच ठेवतात, 1 ते 2 गणित, अमक 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 काही करीत नाही म्हणा, पण ते लिहून ठेवलेलं. तसं सेवा करण्याचा निश्चय करून सेवेचं नियोजन केलं. आता नियोजन करणं, निश्चय करणं, आराखडे करणं, नकाशे तयार करणं याच्या बाबतीत आपण काय असतो? स्वतंत्र असतो. प्रत्यक्ष अंमलात आणणं हे नकाशे करण्या इतकं सोपं नाही राहत. किती कायदे काढले महाराज स्वातंत्र्य झाल्यापासून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने, किती कायदे अंमलात आलेले आहेत. प्रत्यक्षात किती अशा प्रकारचे वापरले जातात. पण आराखड्याने तयार करणं सोपं आहे. करावा चांगला आराखडा, अंमलात येऊ ना येऊ, उद्देश तर चांगला असावा, तो भाग वेगळा. ती सेवा करण्याचा निश्चय केला तुकोबारायांनी आणि तशा प्रकारे सुरुवात केली. पण ते अडथळे खूप यायला लागले, प्रतिबंध फार यायला लागले. हे प्रतिबंध सेवाच करू देईना गेले. वैतागले तुकाराम महाराज. अरे मी काय ठरवलंय, मी काय निश्चय केलेला आहे, आणि हे अडथळे काय पुन्हा पुन्हा मला अशा प्रकारचे रोखू लागलेले आहेत. आणि वैतागून अभंगाच्या प्रथम चरण जळोतती येथे उपजविती अंतराय. येथे अंतराय उपजविती जळत. तुकोबाराय वैतागून म्हणतात की या सेवा करत असताना जे अडथळा निर्माण करतात, सेवेपासून मला दूर करतात, अंतर निर्माण करतात, त्यांना आग लागो.
जळून जाऊ दे. अर्थात त्रागा केलेला आहे तुकाराम महाराजांनी या पहिल्या चरणामध्ये. तुझी सेवा करण्याचा मी निश्चय केलेला आहे. सायासाची जोडी माझे तुमचे पाय. माझी सायासाची जोडी तुमचे पाय. माझे सायास तुमच्या प्राप्ती करतायत, तुझ्या पायाच्या प्राप्ती करतायत. मी जे निघालेलो आहे, जो निश्चय करून निघालेलो या क्षेत्रामध्ये, या भक्ती मार्गामध्ये आलो, तो देवा तुझी प्राप्ती करून घेण्याकरता. मला दुसरा काहीच माझा उद्देश नाहीये. मला काही टपोरा महाराज बनायचं नाही. समाजाने मानावं मला ही अपेक्षा नाही. मठ बांधावी ही अपेक्षा नाही. बस तुझ्या पायाची प्राप्ती, तुझी प्राप्ती एकमेव माझा उद्देश आहे या भक्ती क्षेत्रामध्ये येण्याचा. मला तुझी प्राप्ती करून घ्यायची आणि तुझी प्राप्ती करून घेण्याकरता मी या सेवेला लागलो. नाही हे विनाकारण मला काय करतायत? प्रतिबंध करतायत, अडथळा करतायत. आग लागो त्यांना. तुकोबारायांनी आपला निश्चय स्पष्ट केलेला आहे की सायासाची जोडी माझे तुमचे पाय. आता आपण पहिलं आपलं तपासायला पाहिजे की आपला नक्की निश्चय काय आहे. हे पंढरपूरला तर आलो, येतो, पण नेमका उद्देश काय आहे? म्हणजे हाच निश्चय आहे का आपला की देव मिळाला पाहिजे? मिळेल ना मिळेल तो भाग वेगळा, पण आपल्या मनामध्ये धारणा काय आहे? धारणा दुसरी असेल तर महाराज ती धारणा बदलून आपल्याला ही धारणा पक्की करावी लागेल की आपल्याला काय मिळवायचं आहे? देव मिळवायचा आहे. सायासाची जोडी. हे जे प्रयत्न आहेत सायास आहेत. तुकोबाराय खूप सायास करत होते असा त्याचा अर्थ आहे. परमार्थामध्ये खूप सायास तुकोबाराय करत होते. तुकोबारायांनी इथं सायास म्हटलेलं आहे. दुसऱ्या एका ठिकाणी अट्टहास शब्द वापरलेला आहे. याजसाठी केला होता अट्टहास, पण तिथं होता म्हणजे भूतकाळ वापरलाय. म्हणजे साधन कालामध्ये तुकोबाराय भगवत प्राप्ती करता सायास करत होते. मला नाही वाटत आपण सायास करतो, म्हणजे कीर्तन भजन करतो, पण सायास करून करतो. महाराज संसारात माणसं केवढा सायास करतात, केवढी मरमर करतात. 8 तासाची ड्युटी झाली तरी पुन्हा ओव्हर टाइम करतात. तिकडून आल्यावर घरी गप्प बसतात असं नाही, पुन्हा घरची कामं चालू असतात. संसारात केवढा अट्टहास अशा प्रकारचा केला जातो. तेवढा अट्टहास जर परमार्थात केला वा परमार्थिक लोकांनी केला नाही करत महाराज. त्यातले त्यात सोडलेले आहे ते तर लगेचच करत नाही. विठ्ठल एक कम्प्युटर वगैरे या वर्गाला शाळेत असणारी पोरं 12-12 तास महाराज मांडी नाही हलवत. जागेवरच काय खातील, पाणी पितील आणि तिथंच पुन्हा त्यांचा तो अभ्यास चालू असतो. एवढा अभ्यास ज्ञानेश्वरीचे करणारे करतात. एवढा गाथा पाठ करायला कुणी ताण घेत झाला म्हणजे गरज असेल गाथ्याला तर होईल अभंग पाठ. संसाराची कामं करताना ठोसा लागल्या तरी मागं फिरत नाही. आणि कीर्तनाला चालला आणि खडा टोचला, देवाला काय समजत नाही का? कीर्तनाला चालला, उपकारच करायला चालला देवावर. तू कीर्तनाला चालला म्हणजे तू नाही कीर्तनाला गेला की सगळं त्याचं दिवाळं निघाल. सायास नाही परमार्थामध्ये आपण तेवढा करत. आणि मग कसं आहे, जशी साधना तसंच साध्य राहतं. जितक्या तुम्ही सावकाश साधना कराल तितक्या सावकाश साध्य मिळेल. बंद करून टाकली तर नाही मिळणार. विशेष साधना. तुकोबारायांचा एक शब्द आहे महाराज एका अभंगामध्ये, करी ऐशी धावाधावी. धावाधावी शब्दाचा अर्थ आहे चौफेर प्रयत्न.
तुकोबाराय म्हणतात की मी सायास जे करतोय, प्रयत्न अशा प्रकारचा करतोय. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे. आपल्याला तसं होईल की नाही काय माहिती, व्हावं अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. तुकाराम महाराजांच्या चरित्रात असं लिहिलेलं आहे, तुकाराम महाराज ज्या वेळेला साधना करत होते, एकादशीला कीर्तन करायचे, कीर्तन झाल्यानंतर लोक निघून जायचे, मग तुकाराम महाराजांनी चिंतन करायला बसायचं, झोप यायची, तर ती झोप येऊ नये म्हणून शेंडीला दावं बांधून वर बांधलेलं असायचं महाराज. रात्रभर तुकोबाराय झोपत नव्हते, एकटं चिंतन करायचं. पुन्हा 3 वाजता काकड्याचं भजन सुरू राहायचं. एवढा सायास करतोय आपण. नाही झोपू दिलं तर भजनात येऊन झोपतो. सायास करत होते, आपणही करावा, करण्याचा संकल्प करावा, तशा प्रकारची वासना तरी ठेवावी. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, माझे जे सायास आहेत, सेवेचे सायास, तुझ्या प्राप्ती करतायत, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. आणि त्याला हे प्रतिबंध करतात म्हणून त्राग्याने त्याला आग लागो म्हटलेलं आहे. पण आग लागो म्हटल्याने कोणाला आग लागत आहे का? आपण ध्यानाला बसलो, कोणीतरी स्पीकर केला चालू, हे बोंबलायला. बरेच वारकरी भनगडले का काय माहिती, काही कळतच नाही. दिंड्याच्या रस्त्याने ट्रकाला भोंगे लावतात आणि कॅसेट टाकून चालत, बाजूने लोक भजन करत चालत असतात आणि यांचं भॉ 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 असं वाटतं की कान फडात द्यावी तिथं जाऊन 2-4. पुन्हा वाटतं की आता काही क्षमा हा महत्वाचा भाग आहे, त्यांना हाणल्यावर पुन्हा काय व्हायचं आपल्याला. सोंगच झालेत. आता ठीक आहे, ज्याचा समाज खूप आहे, 200-400-500 माणसं आहे, तिथपर्यंत भजन जात नाही, त्यांनी तो स्पीकर लावावा, त्यांनी त्यांच्यापर्यंत भजन पोहोचव म्हणून त्यांचं ठीक आहे. 25 माणसं आणि 2 स्पीकर, एकाला पट नाही, सगळ्या बायाच्या हातात माईक देते काही म्हणत चालत रस्त्याने. त्याच्यापेक्षा देवाचं नामस्मरण केलं काय अडचण आहे. म्हणजे आपण काय करतो, कशा करता करतो, त्याची आवश्यकता किती आहे, काय आहे, कोणी कोण ऐकायचं, ऐकणार आहे कोणाचं, तुम्ही कोण सांगणार. ध्यानाला बसला ना, असं स्पीकर ऐकायला, ते ध्यान जमाना गेलं. ध्यान जमाना गेलं म्हणून राग आला. स्पीकर सगळी लाईट जळा, मीटर जळाना कस काय गेला म्हणला. तर मीटर जळाल्यावर आपोआप ते स्पीकर बंद पडेल असा हा म्हणला म्हणून थोडी त्याचा मीटर जळतो, त्याची तर पॉवर जास्त वाढते. मग ऐका, थोडं लक्ष देऊन ऐका आणि थोडं त्याच्यावर गांभीर्याने विचार करा. वारकरी आहात तुम्ही, किमान वारकरी नसले तरी वारकऱ्यावर निष्ठा आहे, तुमची श्रद्धा आहे, तर एखाद्या साधन करणाऱ्याला त्रास होईल असं वागू नका. भजन करणाऱ्याला तुमच्या वागण्यामुळे त्रास होईल, तुमच्याकडून नका का होत नाही भजन, किमान भजन करणाऱ्याला सहकार्य करा, प्रतिबंध नका करू. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणले जळवत ती येथे, मग थोडी ती जाणार आहे म्हणले म्हणून. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की या प्रतिबंधापासून आपल्याला अलग ठेवण्याकरता, हे प्रतिबंध आपल्याला अंतर निर्माण करणार नाही, त्याच्याकरता काय करावं. स्वतःची खूप ताकद लावली, पण सगळेच प्रतिबंध आपल्या ताकदीने दूर होतात असं नाही. कारण आपली ताकद किती असते, अल्पशक्तिमान आहे आपण, जीवकोटीमध्ये मर्यादित अशा प्रकारची ताकद असते. प्रतिबंधाची ताकद काय असते, ती असू शकते. आणि म्हणून तुकोबारायांनी सगळ्या प्रतिबंधापेक्षाही ज्याची ताकद मोठी आहे, विश्वात जो सर्व शक्तिमान आहे,
अशा पांडुरंगाकडे प्रार्थना दुसऱ्या चरणामध्ये. आता माझ साह्य करावी देवा, आता माझ साह्य करावी पाहिलेले, प्रतिबंधाची ताकद जाणलेली आहे. आणि तुकोबरायने देवाकडे मोर्चा वळवला. तुकोबराय म्हणतात, देवा ओ पांडुरंगा, जाता जाता असं म्हणायचंय देवाला, देवा आता माझं साह्य येथे करावे नाही का, आता माझं साह्य येते, तुम्ही मला आता या सेवा करण्यामध्ये, येते शब्दाचा अर्थ सेवेमध्ये सहकार्य करा, साह्य अशा प्रकारचं करा. कारण तुमच्या साह्याशिवाय मी माझ्या शक्तीने हे प्रतिबंध नाही दूर करू शकत. तेव्हा तुम्ही मला साह्य करा, आता माझं साह्य येथे करावे देवा. म्हटलं आपण असं मागितल्यावर तो करील का साह्य? एक लक्षात ठेवा, देवाला मागत असताना ना आशावादी राहायचं, व्यापाऱ्याचं सूत्र स्वीकारायचं, देव मती देव तगादे करते रहो. तर देऊ नाही तर नाही देऊ, ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल त्याच्या त्या वेळेला त्याच्याकडे काय करायची, मागणी करायची, मागणी करायची. खूप वेळेला मागितल्यावर कंटाळ येऊन म्हणून हे देऊन टाक बरं, नेहमी कटकट करतोय. विठाल परमात्मा आई आहे आपली, पांडुरंग आई आहे. मुलाने मागितलं आणि आईने दिलं नाही असं कधीच होत नाही. देण्याची तिची शक्ती नसेल तर तडफडते की पोरग मागताय आणि काय करू मी.
याच्याकडे तर सगळ्याच शक्ती आहे, याला अशक्य काही नाहीये. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. त्यामुळं जर सच्च्या अंतःकरणाने अंतःकरणापासून त्याला मागणी केली, तयारच आहे महाराज. तो उभाच आहे त्याच्याकरता, त्याच्याकरताच उभा आहे. तो काय ग्रामपंचायतीकरता थोडी उभा आहे. निश्चित अशा प्रकारची आपली मागणी तो पूर्ण करतो. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. त्याच्या दातृत्वात कमी नाही आलेली, त्याच्या दातृत्वात कमी नाही आलेली, यात्रेच्या संख्येतही कमी नाही झालेली, विश्वासात मात्र निश्चित काय झाले, कमी झाले. आम्ही अविश्वासी सर्व भावे, अविश्वासी सर्व भावे, अविश्वासी सर्व भावे, आम्ही अविश्वासी सर्व भावे, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाची, आम्ही अविश्वासी सर्व भावे, आम्ही अविश्वासी सर्व भावे, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाची, आम्ही अविश्वासी सर्व भावे, आम्ही अविश्वासी सर्व भावे. बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी. नामदेवराय म्हणतात, देवा तुझ्या दातृत्वपणाला नाव ठेवायला जागा नाही. आम्हाला मागितल्यानंतर मिळत नाही याचं कारण तू नाहीस. आमच्या ठिकाणी असलेला तुझ्या विषयीचा विश्वास, हा विश्वास कमी पडतो. आणि मग तिथं तर असं आहे, भाव ज्याचे गाठे त्याचे लाभ उठाउठी, अविश्वासियाचे कपाळ सुतकी. तयार आहे त्याच्याकडे मदत मागा. तुकोबाराय मागतात, आता माझं सहाय्य येथे करावे देवा. पण नेमका तुकाराम महाराजांना अडथळे कशाचे होते? जळत ती येथे उपजवी ती अंतराय. कोण अंतराय उत्पन्न करत होतं तुकोबारायांच्या सेवेमध्ये? या अभंगात तरी तुकोबारायांनी असे 2 अडथळे महत्वाचे सांगितलेले आहेत. तुकाराम महाराज सेवा करण्याचा निश्चय करून सेवेला लागल्यानंतर 2 प्रतिबंध त्यांना काय करत होते? अडथळे करत होते. त्याच्यातला एक प्रतिबंध 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. त्याच्यातला पहिला प्रतिबंध तुकोबाराय सांगतात, रोग. सेवा करण्याचा निश्चय केलेला आहे आणि रोग जर आला समोर, नाही काही करता येत महाराज. शरीर चांगलं असेल तरच आपण सेवा करू शकतो. शरीर जर बिमार झालं, रोगी झालं, नाही काही करता येत. रोगी माणूस पडून असतो, त्यांना म्हटलं की बाबा आता मस्त पैकी डोकं दुखतच आहे, तुम्ही पडलेले, नामचिंतन करा ना. बोलणं सोपं आहे महाराज.
डोक्याने ठणका लावल्यावर देवाचं नाव येतं होय पुढं आल्यास तर शिव येतील विठाला. तेव्हा रोग अशा प्रकारचा प्रतिबंध करू लागलेला आहे. तुकोबारायांनी विचार केला हे रोग का होतात, तर रोगाचं कारण आहे भोग. भोगे रोगा जोडून या दिले अनेका, अनेका रोगा भोगे जोडून या दिले. या भोगाने अनेक रोगाशी संबंध आपला जोडून दिलेला आहे. रोगाचं कारण भोगच आहे. भोगे रोग भयम, भोगे रोग भयम. भोगाने रोग वाढ, चित्त खोटे चालीवरी. रोग भोगाचे अंतरी, रोग भोगाचे अंतरी, रसनानावरी तुका म्हणे ढुंगव आहे. कानाचे भोग, त्वगेंद्रियाचे भोग, नेत्रेंद्रियाचे भोग आणि विशेष रूपाने रसनेंद्रियाचे भोग, घ्राणेंद्रियाचे भोग. हे भोग रोग निर्माण करतात. तुकोबारांच्या लक्षात आलं. कारण मोठी माणसं नेहमी कारणाचा विचार करत असतात, क्षुल्लक माणसं कार्याचा विचार करतात. मोठ्या माणसाचं हे लक्षण आहे की ती नेहमी कशाकडे पाहतात, कारणाकडे पाहतात. कारणाकडे. एखाद्या सिंहाला जर दगड मारला तर तो दगडाकडे पाहणारच नाही, कुठं लागलंय तेही पाहणार नाही. मारलाय कोणी त्याच्या नरडीचा घोट घ्यायचा तो प्रयत्न. माणसं कारणाकडे पाहतात. कुत्र्याला दगड आला ते दगडाला धरतं इड्या. आता काय 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 करीत बसतं. का आणला, कोणी आणला, कशामुळे आणला त्याचा विचार सुद्धा करत नाही. तुकोबारांनी विचार केला की सेवेमध्ये प्रतिबंध करणारे हे जे रोग आहेत, हे रोग कशामुळे होतात. आणि तुकोबारांच्या लक्ष भोगामुळे. आणि भोगाविषयी जबरदस्त आकर्षण असतं अंतःकरणामध्ये. भोगाविषयी माळा घातल्या म्हणजे काय झालं, अंडे खात नाही, भजे खात नाही असं थोडंच आहे. अंडा जसा भोग आहे तसा भजे हा सुद्धा काय आहे, भोगच आहे. विठाला तो निषिद्ध असेल, हा निषिद्ध नाही हे जरी खरं असलं तरी भोगाचे जे दुष्परिणाम आहेत ते होतातच. विहित असलं म्हणजे काय झालं. तेव्हा भोग अशा प्रकारचे आपल्याला रोगाशी संबंध जोडतात. आणि या भोगाविषयी अंतःकरणामध्ये अतिशय आसक्ती आहे, अनुरक्ती आहे. आणि म्हणून मग देवाकडे म्हणतात, देवा या भोगाविषयी अरुची निर्माण कर माझ्या ठिकाणी. सहाय्य कर म्हणजे नेमकं काय कर, अरुची ते हो का. सकाळपासून सगळ्या भोगाविषयी माझ्या मनामध्ये काय निर्माण कर, अरुची निर्माण कर. अरुची, अरुची म्हणजेच वैराग्य. विठ्ठल अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले या इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे. वैराग्यवंताचं लक्षण सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. या लोकातले भोग असो किंवा परलोकातले भोग असो, इच्छेचे पायिक झालेले आहेत. नुसती इच्छा केल्याबरोबर भोग उभा राहतोय पुढं, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. पण मनामध्ये ते भोग भोगावे अशा प्रकारचं वाटत नाही, आनंद येत नाही त्याच्यामध्ये. तर देवा आमच्या ठिकाणी या सगळ्या भोगाविषयी काय निर्माण कर, अरुची निर्माण कर. म्हणजे भोग भोगणार नाही आम्ही, भोगच नाही भोगले की रोगात
भोगाचा संबंधच अशा प्रकारचा येणार नाही. तेव्हा पहिला प्रतिबंध कोणाचा आहे? भोगाचा. रोगाचा म्हणजेच भोगाचा, रोगाचा आहे. आणि दुसरा प्रतिबंध आहे लोकांचा. परमार्थ करायला लागला की त्याला मातीत कसं घालायचं याचं नियोजन लोक करत असतात. विठ्ठल विठ्ठल. अर्थात त्याला मातीत घालावं ही त्यांची भावना नसते, पण त्यांच्या वागण्यामुळं तो मातीत मात्र निश्चित काय होतो. थोडं एखाद्याला वाजवायला यायला लागलं की चाललंय, महाराज महाराज आमच्याकडे या, आमच्याकडे या. कारण याचं वाजवून घ्यायचं असतं ना त्याला. लग्नात बँड लावतात तसं सप्ताह कलाकार बोलावतात. दुसरं काय राहत त्यांना काही घेणं राहत नाही की यांना पुण्य होतं का पाप होतं, यांची साधना बुडते, यांचा अभ्यास बुडतो, अमकं होतं तमकं होतं. काही घेणं नाही त्यांना, त्याच्यातली काही अक्कल नसते. खरं म्हणजे एखादा कीर्तन करत लगेच महाराज महाराज पाया पडू द्या. लोकांचा फार मोठा प्रतिबंध आहे. म्हणून महाराज तुकोबारायांचे अनेक अभंग साधना विषयक आपण पाहिले ना, तिथं तिथं तुकोबारायांनी साधकाला हे सावध केलेलं आहे. यांचा तू त्याग कर. धरोणी पाय तेजिले जन. तो काय म्हणे आता एका वचन, तेजोनी जना भक्ते का जन तेजोनिया. हा लौकिक परमार्थामध्ये फार मोठा प्रतिबंध आहे. लोक मानायला लागले की समजायचं त्याची माती झाली. ज्याला लोक मानतात त्याचं वाटोळं बहुतेक होतच. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठ नाही म्हणू देत बुवा लोक. महाराज पाया पडायचं. कधी आले काय आले. आषाढी एकादशी पंढरपूरला यावं, इथं जास्तीत जास्त एकादशीला चिंतन करावं, तर हेच चिंतन राहतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तू इथं बी मला सहाय्य कर. काय कर. तुका म्हणे आसो, तुका म्हणे आसो, तुझे तुझे मस्ताकी. तुका म्हणे आसो, तुका म्हणे तुकोबाराय म्हणतात, देवा हा लौकिक तुझा आहे.
अशा प्रकारचा या लौकिकाला साजेस. हे तुझ्या डोक्यावर राहू दे, हे मला काही संबंध नाही या लोकांचा. नाही हे लौकिकी आता माझं वर्तन, मला या लौकिकात राहायचंच नाहीये. ते तू तुझं काम हे उपदेशन कीर्तन या भानगडी तुझी तू पाय. आता माझं साई हे येथे करावे देवा, तुझी हे सेवा सकळ गोवा गोणी ज्ञानेश्वर.